नमस्कार. आज मी माझ्याबद्दल काही सांगणार आहे. कळत-नकळत मी काही गोष्टी मॅनिफेस्ट केल्या, त्याबद्दल मी काही सांगणार आहे. मी शाळेत असताना जेव्हा-जेव्हा डान्स व्हायचे, तेव्हा-तेव्हा मी भाग घेत असे. नंतर तर स्वतः शिक्षकच माझं नाव देत होते. कारण त्यांनाही कळालं होते, की मला डान्स करायला आवडायचे. माझ्या घरातही माहीत होते हे. तेव्हा आम्ही चाळीमध्ये राहायचो. एकदा असंच शेजारच्या काकू म्हणाल्या, की "इतकी छान डान्स करते, हिला डान्स क्लासमध्ये पाठवा. अजून छान डान्स करेल." सो ते माझ्या डोक्यातच राहून गेले. तेव्हा मला वाटायचे डान्स क्लास किती छान असेल. तिथे नवीन-नवीन डान्स शिकवत असतील. किती मज्जा येत असेल. माझ्या घरची परिस्थिती सांगायची झाली तर मला आठवते कितीतरी वर्षे माझ्या वडिलांना 3,000 ते 4,000च पगार होता आणि माझी आई शिलाई काम करत होती. म्हणजे जेमतेम परिस्थिती होती. घरात खूप पैसे होते असेही नाही, पण कधी उपाशी झोपलो नाही. खाऊन-पिऊन सुखी होतो. घरामध्ये आई-वडील, मी, माझा लहान भाऊ असे होतो. तेव्हा मी 7वी-8वी ला असेल. तेव्हा सारखी मी आईला आठवण करून द्यायचे, की डान्स क्लास लावायचा आहे. पण आई नेहमी बघूयात असे म्हणायचे. कारण माझ्या लक्षात आले नव्हते, की डान्स क्लास लावण्यासाठी पैसे भरावे लागतात. पण नंतर माझ्या लक्षात आले, की म्हणजे डान्स क्लासची फी भरण्याइतके पैसे आपल्याकडे नाहीत. त्यामुळे तो विषय तिथेच थांबला. आता ही स्टोरी कंटिन्यू होते 2025 मध्ये, जिथे माझं लग्न झालेलं आहे. मला मुलं आहेत. ॲक्चुअली माझे मिस्टर एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात. चांगली पोस्ट आहे त्यांची. प्रायव्हेट कंपनीमध्ये असल्यामुळे आम्हाला दर 3 ते 4 वर्षांनी लोकेशन चेंज करावे लागते. सो आत्ताच दिवाळीच्या आधी आम्ही लोकेशन चेंज केले आहे. दिवाळीच्या आधी मी आपल्या महाराष्ट्रात राहत होते. आम्ही राहत होतो ती कॉलनी मार्केटच्या एरियापासून खूप आतमध्ये होती. मग तिथे असताना मला वाटायचे, इथे मुलांसाठी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज नाहीत. जसे डान्स क्लास, स्पोर्ट्स क्लास किंवा ब्रेन डेव्हलपमेंटसाठी जे काही क्लास लागतात, ते इथे जवळ नाहीत. मग मी माझ्या मिस्टरांना सांगितले, "आता नेक्स्ट लोकेशन बघताना मार्केट प्लेसमध्ये घर बघा, जेणेकरून मुलांना एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करता येतील." ठरवल्याप्रमाणे सध्याचे घर हे मार्केट प्लेसमध्ये आहे. दिवाळीनंतर आम्ही इकडे शिफ्ट झालो. तेव्हा आमची पहिली ड्युटी होती, की मुलांसाठी जवळपासचे स्कूल बघणे. 2 शाळा आम्ही पाहिल्या, पण जेव्हा आम्ही 3ऱ्या शाळेमध्ये चौकशीसाठी गेलो, तेव्हा तिथे मोठ्या मुलांचे डान्स प्रोग्राम चालू होते. मला अजूनही आठवते, आम्ही जेव्हा त्या स्कूलमध्ये एंटर झालो, तेव्हा घूमर या हिंदी गाण्यावर एक मुलगी डान्स करत होती. आम्ही आलेले पाहून एका बाईने आम्हाला चेअरवर बसायला सांगितले. कदाचित त्यांना वाटले असेल, की आम्ही प्रेक्षक आहोत. मग आमच्यातही ठरले, की आलो आहोत तर थोडा प्रोग्राम बघूनच जाऊ. डान्स बघण्यात मी इतकी गुंग झाले, मी इतकी फोकस करून डान्स बघत राहिले, की एका क्षणाला मी असे इमॅजिन केले, की तो स्टेज, त्यावर डान्स करणारी मुलगी आणि त्या स्टेज समोर मी एकटी प्रेक्षक म्हणून बसले आहे. माझ्या बाजूला त्या शाळेतल्या मुलांचा दंगा चालू होता. तोही आता हळू बंद झाला होता. माझ्या आतमध्ये काहीतरी होत होतं, असं जाणवत होतं, की काहीतरी मिस होतंय. आतमध्ये धडधड वाढली होती. असं होतं ना, की कुठल्यातरी वयात आपण काहीतरी डिसिजन घेतो, की मला हे करायचंय किंवा मला हे आवडतं. पण ते हळू-हळू आपण विसरून जातो. आणि पुढे जाऊन ना आपलं ब्रेन आपल्याला क्लिक करत असतं, की "अरे, तुला हे करायचं होतं. अरे, तुला हे करायचं होतं." म्हणजे काहीतरी मिस करतोय, ही फीलिंग मला तेव्हा आली. खरं सांगायचे तर मी त्या क्षणाला माझ्या भूतकाळात पोहोचले होते. जेव्हा मी शाळेत असताना गॅदरिंगमध्ये डान्स करायचे, त्या क्षणात तो स्टेज परफॉर्मन्स, तो गाण्याचा आवाज, ती लाइटिंग आणि या सगळ्यामधून मिळालेली ऊर्जा, हे सगळं पुन्हा अनुभवलं. मी तिथून निघताना माझ्या मिस्टरांना बोलले, "किती छान वाटत असेल ना असं स्टेजवर परफॉर्म करताना." आम्ही स्कूलची इन्क्वायरी केली आणि घरी परत आलो. घरी आल्यावर हे सगळं मी माझ्या मुलीसोबत शेअर केलं. नंतर 2 दिवसातच स्कूल फायनल केले आणि आम्ही ॲडमिशन घेतले. मुलांना थोडं जड जात होतं नवीन ठिकाणी, नवीन स्कूलमध्ये ॲडजस्ट होण्यासाठी. मी माझ्या मनाशी पक्क केलं होतं. मी डान्स क्लासला जाऊ शकले नाही म्हणून काय झालं, माझी मुलगी डान्स क्लासला नक्की जाणार. असेच काही दिवस गेल्यानंतर मुलीच्या स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन आहे हे कळाले. माझ्या मुलीने त्यामध्ये भाग घेतला होता. म्हणजे मला सांगायचा मुद्दा हा आहे, की आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा हवी असते ना, तेव्हा आपण तसेच व्हायब्रेशन, तसेच फ्रिक्वेन्सी आपण युनिव्हर्सकडे पाठवत असतो आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात. हे तुम्हाला पुढे कळेलच. यानंतरच 2 दिवसातच माझ्या मुलीच्या क्लासच्या WhatsApp ग्रुपमध्ये एक मेसेज आला. मी तुम्हाला वाचून दाखवते. जो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच.
मातांना आमंत्रण. आमच्या वार्षिक दिन समारंभाचा भाग म्हणून 8/1/26 रोजी होणाऱ्या वार्षिक दिननृत्यात सहभागी होण्यासाठी सर्व मातांना हार्दिक आमंत्रण आहे. तो मेसेज पाहून मी खूप खुश झाले. हा मेसेज आल्यानंतर पुढे 2-3 मिनिटातच मी क्लास टीचरला रिप्लाय केला, आय एम इंटरेस्टेड असा. मग तिथून पुढे आमची प्रॅक्टिस सुरू झाली. आमचा एक डान्स ग्रुप बनला आणि त्यामध्ये आम्ही 17 जणी होतो. मग तो इव्हेंट एकदम मस्त झाला. त्याचे काही मोमेंट आहेत, जे मी व्हिडिओच्या शेवटी शेअर करेनच. पण सांगायचा मुद्दा हा आहे, की आपण जो विचार करतो, जे ठरवतो, ते सत्यात उतरतेच. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन या गोष्टी मला जास्तच आकर्षक वाटू लागल्या आणि यांचा एक कोर्स केला मी. आयुष्यात पुन्हा एकदा स्टेजवर यायचे स्वप्न पूर्ण झाले होते. आता मी आणि माझी मुलगी अगदी डेस्परेटली डान्स क्लास शोधत होतो. म्हणजे त्या क्षणाला मी आणि माझी मुलगी सेम विचार करत होतो. आमच्या दोघींचे सेम व्हायब्रेशन्स युनिव्हर्सकडे जात होते. त्यात एक जादू घडली. हो, मी तर जादूच म्हणेन. एक दिवस शाळेमध्ये डान्स शिकवणाऱ्या टीचरने माझ्या मुलीला स्वतःहून बोलवले आणि विचारले, "तुझे फेशियल एक्सप्रेशन छान आहेत आणि माझा डान्स क्लास आहे. तू जर इंटरेस्टेड असशील तर तू येऊ शकतेस." हे जेव्हा मला कळालंय, तेव्हा माझा मॅनिफेस्टेशनवरचा विश्वास अजूनच मजबूत झाला. याचा अर्थ आपण जी गोष्ट मागतो, ती गोष्ट आपल्याकडे संथ गतीने येत असते. यासाठी पाहिजे असते तर फक्त पेशन्स. पेशन्स ठेवले पाहिजेत, संयम ठेवला पाहिजे. आता मला या गोष्टी कळत आहेत. मी मॅनिफेस्टेशनचा पेड कोर्स केल्यामुळे या गोष्टी अजून डिटेलमध्ये कळत आहेत. यावर मी पुढे व्हिडिओ बनवेनच, पण हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा. थँक यू.